सलग तिसऱ्या दिवशी पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग। बुधवारी पावसाचा जोर ओसरला, पण श्रावण सरींची बरसात सुरूच। इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढल्याने आळंदीतील जुना पूल पाण्याखाली। रहदारी आणि वाहतुकीसाठी 2 पूल प्रशासनाकडून बंद। भीमा नदीला पूर, भामा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पावसाने उसंत घेतल्याने भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी धरणातून होणाऱ्या विसर्गामध्येही झाली घट। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर। मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल आणि दर्शनबारीचा पूल पाण्याखाली। इंद्रायणी दुथडी भरून वाहत असल्यामुळे संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना घातली बंदी। गोलेगाव पिंपळगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट इंद्रायणी नदीच्या पुराच्या पाण्याखाली। भिवरेवाडी सिद्धे गव्हाण येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ओव्हरफ्लो, बंधाऱ्यालगतच्या शेतीचे नुकसान। नित्याची वाहतूक कोंडी चाकणकर आणि प्रवाशांच्या मानगुटीवर। कोंडीतून मार्ग निघेना, वाहन चालक मेटाकुटीला। मोशी टोल नाका ते चिमणी फाटा दरम्यान ट्रॅफिक जॅम। चाकण कुरोळी निगोजे मोई परिसरात वाहतूक कोंडी। 10 मिनिटाच्या प्रवासासाठी लागतोय 2 तासांचा वेळ। कामगारांच्या ड्युटीचा मेळ बसेना, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी फुटेना। राजगुरुनगर शहरातील चोरीच्या वाढत्या घटना आणि वाढते चेन स्नॅचिंगच्या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण। दुचाकीवरून येणाऱ्या मास्कवाल्या चोरट्यांची दहशत वाढली, मात्र पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागेना। खुलेआम फिरणारे सोन साखळी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर 21 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट। मुळशी, भोर, मावळ, वेल्हे आणि खेड या 5 तालुक्यात मागील 3 दिवसात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद। शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या 5 तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत पावसाचे कमी प्रमाण। जिल्ह्यात 40 मंडलमध्ये 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस। खेड तालुक्यात एकूण 68.1 मिलीमीटर इतका पाऊस। तालुक्यातील वाडा, कुडे, पाईट, चाकण, वेताळे, करंजविहिरे इथे दिवसभरात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस बरसला। रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि गोपालकाला उत्साहात। वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश टोपे आणि प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, हंडी आणि श्रीकृष्ण मूर्ती पूजन। मनोगतामधून विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश। दुर्वा बिबवे आणि सर्वज्ञ लोखंडे या विद्यार्थिनींनी कृष्णगीत आणि भजन गीतांचं केलं सादरीकरण। श्रीकृष्ण आणि राधा वेशभूषा ठरली लक्षवेधी। 9वीच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मिळाला मान। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।